मंजुश्री तिथनं बाहेर पडली आणि तिने जयवंत म्हात्रेंना फोन लावला. हां, हॅलो मॅडम. तिने त्यांना वर्ग खोल्यांना निधी मिळणार नाही हे सांगितलं. म्हात्रे गुरुजी म्हणाले, मॅडम नाही मिळाला तर नाही मिळाला. आपण बांबू झाडपाल्याची शाळा उभी करू. मी आणि जयश्री मुलीला घेऊन सकाळी निघतोय. अहो पण तुम्हाला महिन्याची सुट्टी आहे ना. बायको मुलगी बरोबर आहे. सुट्टी आश्रमावर घालवू की. माधव वझे सुद्धा बायको आणि दोन्ही मुलांसह निघाले. आता मंजुश्रीच्या मदतीला 2 महिला आल्या होत्या. जयश्री जयवंत म्हात्रे ही BA होती. माधुरी वझे ही MCOM होती. हात कामाला लागले. बांबूंना कमी नव्हती. बांबू तोडणं, फोडणं, त्याच्याच भिंती, पार्टिशन बांधायला घायपाताच्या दोऱ्या, इमारती उभ्या राहायला लागल्या. छपरालाही बांबू, त्याच्यावर झाडांचा पाला, वरती कांबी. केवळ 20 दिवसात 2 वर्ग खोल्या, मुलांच्या वसतिगृहाच्या 2 खोल्या, शिक्षकांसाठी 2 खोल्या. म्हात्रे गुरुजी कल्पक होते. त्यांनी खाटासुद्धा बांबूच्या बनवल्या. विंचू, डास, मच्छर, किडामुंगीपासून संरक्षण मिळावं ही अपेक्षा. स्वतःच्या निर्मितीला फार मोल असतं. घामाची सुवर्णकांती त्या निर्मितीला असते. तयार झाल्या इमारतीत जयश्री, माधुरी, वझे, म्हात्रे आणि जयश्री बसलेली होते. समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होतं. कल्पना, स्वप्न रंगवली जात होती. कोणी काय शिकवायचं, स्वयंपाक कोणाकडे, भोजन व्यवस्था कशी असेल. विषयाला बंधन नव्हतं. एका विषयातनं दुसरा विषय निघत होता. मंजुश्री गंभीर झाली. वझे गुरुजी, आपण कष्टाने हे सगळं उभं केलंय, पण पैशांची गरज भासणार आहे. मुलांना उत्तम आहार मिळावा, चांगले गणवेश मिळावेत असं वाटतं. माधव वझे हसत हसत म्हणाले, श्याम रांजणेसारखी देव माणसं निश्चित आहेत या जगात. माझी योजना तयार आहे. ह्या दानशूर व्यक्ती इथपर्यंत येऊ शकत नाहीत, कारण एक तर प्रवासाची सोय नाही, कुणाला वेळ नाही. हां, पण असं काम करणाऱ्यांना मदत करण्याची भावना अनेक जणात आहेत. ते इथे येत नाहीत तर आपण त्यांच्याकडे जाऊ. म्हणजे भीक मागायची? जयश्री म्हणाली. चांगल्या कामासाठी भीक मागण्यात लाज कसली आहे? कर्मवीरांनी काय केलं? बापूजी साळुंख्यांनी काय केलं? आज सुद्धा अनेक संस्था देणग्यांवर चालतायत ना. हां, पण जायचं कोणाकडे? घरोघर फिरायचं का? किती लोकांचे उंबरठे झिजवणार आपण? आणि आपण काय करतोय, हा प्रकल्प कुठं आहे, कसा आहे, हे तरी त्यांना माहिती हवं ना. तीही कल्पना तयार आहे. म्हात्रे गुरुजी, माझ्याकडे कॅमेरा आहे. आपण इथले काही फोटो घेऊ. आदिवासी माणसांचे, मुलांचे फोटो घेऊ. माहिती घेत फोटो दाखवत सुटू. प्रत्येक घरी किती बोलणार, किती सांगणार? सगळे विचारात पडले. मंजुश्रीला पटकन आठवण झाली ती भाऊंची. पक्षाच्या कार्यालयात तिने जिल्ह्यातल्या मान्यवरांची जंत्री केली होती. तिच्या वहीत नोंद होती. आपण माणसं एकत्र करूया. एकाच ठिकाणी येणाऱ्या माणसांना ही माहिती देऊ, मंजुश्री म्हणाली. अहो, कुणाला बोलवायचं तर यादी नको का? ती आहे माझ्याकडे. शाळा सुरू व्हायला अजून 15 दिवस होते. 15 दिवसात हे सगळं मार्गी लावायचं होतं. कामं वाटून घेतली. वझे, म्हात्रे यांनी 4 दिवसात शक्य होतील एवढे फोटो घ्यायचे. मंजुश्री आणि जयश्रीनं तालुक्याच्या ठिकाणी गोळवडला जायचं. पहिली मीटिंगची जागा निश्चित करायची. तिथूनच पत्र टाकायची. फोनवरून विनंती करायची. माधुरी रामदास पंढरींनी आश्रमावर थांबायचं. अपेक्षेपेक्षा चांगली उपस्थिती होती. विशेष करून डॉक्टर, वकील, राजकीय नेते, सामाजिक सेवाभावी संस्था, मंडळं, रोटरी क्लब, लायन्स क्लब यांचे प्रमुख सगळ्यांना निमंत्रित केलेलं होतं. मुद्दाम पत्रकारांना बोलवलं होतं. काही वर्तमानपत्रांनी तर या मीटिंगला बातमीचं स्वरूप दिलं होतं. त्याचाही परिणाम झालेला असावा. आधी तालुक्यापुरती मर्यादा घातली होती. 350 पत्र टाकली होती. 230 व्यक्ती उपस्थित होत्या. जयवंत म्हात्रे गुरुजींनी स्वागत केलं. थोडक्यात मीटिंगचा हेतू सांगितला आणि मग मंजुश्री बोलायला उभी राहिली. तिने पुन्हा एकदा सविनय स्वागत केलं आणि गोळवड परिसराचं भौगोलिक वर्णन सुरू केलं. भाषणाला फोटोग्राफ्सचं सादरीकरण चालूच होतं.
वाड्या वस्त्यांची ठिकाणं, रहदारीपासूनची अंतरं सांगून झाली आणि मग त्या दुर्गम भागातल्या रहिवाशांचं वर्णन सुरू झालं. फोटो दाखवले जात होते. ऐकणाऱ्यातून हळहळ व्यक्त होत होती. त्यांचं अज्ञान, अंधश्रद्धा, आहार, मुलाबायकांची राहणी सांगितली जायला लागली. आदिमानव वानर यांच्या राहणीमानात आणि आजच्या आदिवासीत फार मोठा फरक नसल्याचा दावा तिने केला. रेशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, वोटिंग कार्ड नाही, आरोग्याच्या सुविधा नाहीत, शाळा नाहीत, शिक्षक नाहीत. हे तिने फोटोग्राफ दाखवून सगळ्यांच्या निदर्शनाला आणून दिलं. हे सांगताना तिने शासनावर, शासकीय कर्मचाऱ्यांवर शब्दानं टीका केली नाही. मग शिक्षणाशिवाय बदल नाही असं सांगून शेती, आरोग्य, प्रगतीसाठी शिक्षणाची आवश्यकता सांगितली आणि गोळवणमध्ये सुरू होऊ बघणाऱ्या प्रकल्पाची माहिती दिली. शासकीय मदत नाही, शिक्षकांचे पगार, शालेय पुस्तकं, वह्या, साहित्य, अन्न खर्च यासाठी निधीची आवश्यकता असल्याचं तिने सांगितलं. आणि सगळ्यात शेवटी शाळा, इमारत कशी बांधली आहे त्याचे फोटोग्राफ्स दाखवले, सहकाऱ्यांची ओळख करून दिली. मंजुश्रीचं बोलून होताच पंचायत समितीचा विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यानं सत्ताधारी गटावर सडकून टीका चालू केली. त्याचं संपतं न संपतं तोच सत्ताधारी गटाचा नेता आपलं मत मांडायला लागला. त्यांची पक्षीयच जुंपली, कोणीच कमी पडेना. मंजुश्रीला वाटलं आपल्या मीटिंग मागचा उद्देशच संपला, मीटिंग फुकट गेली, कारण कोणीच कोणाचं ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हतं. जयवंत म्हात्रेंनी सभेचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थ ठरला. मग मात्र मंजुश्री जीवाच्या आकांतानं ओरडली की अरे काय चाललंय हे? थांबा, शांत व्हा. हा काय निवडणुकीचा आखाडा आहे का? राजकीय पक्षांचा महिमा गायचं व्यासपीठ आहे का हे? तिकडे अन्न करतायत आदिवासी, अंगावर लाज राखणे इतकी वस्त्र नाही आहेत त्यांच्याकडे, त्यांना मदत मिळावी हा माझा आटापिटा चालू आहे. राजकीय नेते खाली बसले होते. हे बघा, मला तुमची मदत हवी आहे, सहकार्य हवं आहे, सहानुभूती हवी आहे. मला कोणाची मतं नकोत, राजकीय चर्चा नको. हे सगळं आदिवासींचं चित्र बघता ज्यांना कोणाला मदत देण्याची इच्छा असेल त्यांनी मदत करावी. मला 5 रुपयेसुद्धा लाख मोलाचे आहेत. मी स्वतः तुमच्यासमोर पदर पसरून येतेय, मदत करा. आदिवासी आणि त्यांच्या मुलांसाठी तरी मदत करा. स्वतः मंजुश्री पदर पसरून लोकात शिरली. अनेकांचे हात खिशात गेले. 100, 500, 1000, 5000 ज्यांनी त्यांनी आपल्या कुवतीप्रमाणे पदरात टाकले. ते राजकीय नेते कधीच निघून गेले होते. सगळी रक्कम मोजून झाली. 1,35,530 रुपये जमा झाले होते. मंजुश्री खुशीत होती. ती निघणार तर समोर भाऊ आणि एक तरुण मुलगा. ओळखलं का? मी भाऊ, सर्वांचा भाऊ. मी पक्षाच्या कामाला वाहून घेतलं आहे, माहिती आहे तुम्हाला. मानसिंग पाटलांसाठी आयुष्यभर काम करणार हा माझा निर्णय झाला आहे. नाहीतर मीच आलो असतो बरं का गोळवडला. ऐपतीप्रमाणे केली असती सेवा, पण नाही येतो योग. असो, तर हा माझा मुलगा आनंद. नुकताच डॉक्टर झालाय, MD आहे. तुमचं भाषण संपलं आणि हा मला बाजूला घेऊन गेला. म्हणतो की भाऊ, मी गोळवडला जाऊ का? मी बघत राहिलो. समाजसेवेचा वसा आहे, संधी आली आहे. आदिवासींची सेवा करायची संधी त्याला हवी आहे. मी म्हणालो, अरे निर्णय घेणारा मी कोण? हे सगळं तू मंजुश्रीला विचार. भाऊ बोलताना मंजुश्री ऐकतच राहिली होती. अरे बाबा, आता बोल, कर की त्यांना विनंती. आनंद लाजरा बुजरा असावा तर 2 शब्द बोलला, मला यायचंय. मंजुश्रीचे डोळे चमकले. आदिवासी भागात डॉक्टरांची खूप आवश्यकता होती. आजच्या मीटिंगमध्ये पैसे तर मिळाले, पण लाख मोलाचा डॉक्टरही मिळाला. शाळा सुरू करण्याचा दिवस जवळ आला. केवळ 8 दिवस राहिले. त्या मुलांना घेऊन येणं गरजेचं होतं. 4-2 दिवस अगोदरच त्या मुलांना आणायचं ठरलं. गणवेश, शालेय साहित्य, भोजनालयातली भांडी, धान्य, तेल, मीठ, डाळी अगोदरच आणायचं ठरलं. मुलांच्या केस कापण्यापासून सगळं करायला लागणार होतं. मुलं आणण्यासाठी म्हात्रे गुरुजी आणि रामदास यांचा एक ग्रुप आणि माधव वजे आणि डॉक्टर आनंद यांचा दुसरा ग्रुप निघून गेला. जयश्री, माधुरी आणि पंढरी आश्रमात उरली सुरली कामं करण्यात मग्न झाले.
शाळा सुरू होणार याचा मोठा आनंद सगळ्यांनाच होता. मोठ्या उत्साहात सगळं चाललं होतं. आणि आवडाईनी कमालच केली. ती कशी आली देव जाणे. एक दिवशी अचानक अंधार पडता पडता ती हजर. मंजुश्रीच्या ध्यानीमनीही नव्हतं की आवडाई पुन्हा आपल्या जीवनात येईल, तिची आणि आपली गाठभेट होईल. तिला अजिबात वाटलं नव्हतं. "अगं आई तू? मग कुठं जाणार मी मेली? लेकील टाकून दुसरीकडं कुठं जाणार गं मी?" "अगं पण इथे तू आलीच कशी?" "पायानं आली." "काय पाय नाही का मला? अगं कुसवड्याची मी. डोंगर, नद्या, नदी, नाले लगीन लागले माझं त्यांच्याशी." "अगं पण आई तुला हा पत्ता दिला कोणी?" "पेपरांनी दिला." "बघ की पेपर ह्यो. फोटो बी आहे तुझा." "अगं एका पोरानं कौतिकानं मला दिला. मी तुला शोधतच होते. या पेपरात सारं बैजवार लिवलंय बघ. वाचून घेतलं त्याच्याकडनं लगी निघाले." "अगं माझं मन राहतंय वय." मंजुश्रीनं आवडाईनं दिल्या पेपरातली सगळी बातमी वाचली. झालेल्या मीटिंगची फोटो सकट बातमी होती. बातमी सविस्तर होती. विशेषतः मंजुश्रीचं सगळंच्या सगळं भाषण बातमीदारानं बातमीत दिलं होतं आणि सगळ्यात शेवटी मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं. "माझी बाय म्हणं अडचणीत आहे म्हणं आले मी." "अडचण? अगं तुला तुझ्या आश्रमाला पैका हवा होता ना. ये बघ." तिने लुगड्याच्या फडक्यात बांधलेल्या हजाराच्या नोटांची बंडलं पुढं केली. "अगं आई एवढे पैसे? मोजून बघ पहिले." जयश्री, माधुरी आणि मंजुश्रीने पैसे मोजले. 18,50,000 रुपये होते. "आई अगं एवढे पैसे? मग काय किरडीव घालायला ठेवू का ते किशेचे? मला बनवलं. त्या मेल्या पाटलाने माझं डोसकं फिरवलं. घाण पेरली माझ्या मनात. तू घर सोडलं का नाही? तशी सांच्याला आली जोडी किशान पाटील. म्हणले कोण मदत करतंय तुला ते बघतो. पहिला अंगठा उठव. समधी जमीन किशेच्या नावानं कर म्हणले. म्हणलं आता का बाया? मला तर काय सुचना. वाटलं किशेच्या हातात काठ्या कुऱ्हाडी. जीव घाबरला की ग माझा. मी पडली बाई माणूस. कोंबडीवानी मुंडी मुरगळून टाकली तरी कोणी येणार नाही. कोण आहे ग माझ्या मागं पुढं? मग म्या चालिवलं डोसकं. म्हणलं पाटील अंगठाच पाहिजेल ना. घ्या की 10 अंगठं उठवून घ्या. आलीच हात धुवून. ते बसल्यावर मी आली मागच्या दाराला. झाली पाशार. रात काढली गावाबाहेरच्या झाडाखाली. उजाडायला पहिली गाडी धरली. वकिलाचं घर गाठलं. वकिलाने त्याच दिवशी कोर्टात मला नेलं. काय बाय बोलणं झालं. कोर्टाने मला विचारलं. मी बी बैजवार समज सांगितलं. कोर्टानं फौजदाराला सांगितलं. दुसऱ्या दिवशी किशेच्या आणि पाटलाच्या हातात बेड्या. आवडाय सगळं आत्ताच घडलंय अशा आवेशात सांगत होती. बये 8 दिवसात निकाल लागला. माझा अर्धा हिस्सा मला मिळाला. इकाईचा अधिकार बी मिळाला. टाकली फुकून जमीन. काय करणार ठेवून? गळ्याला फास निसता. म्हणलं एकटी पोरगी सांगद तिला द्यावं. आले समधे पैसे घेऊन इकडं. मंजुश्रीने आवडायला मिठी मारली. गाय आपल्या वासराला कितीतरी वेळ गोंजारत होती. मंजुश्री आज भलतीच खुश होती. देव दयाळू झाला होता. परखनच्या मीटिंगमध्ये पैसे मिळाले होते. वैद्यकीय गरज होती तर डॉक्टर आनंद मिळाला होता. कोण कुठली आई आवडाई ती पैसे घेऊन आली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं आवडाईच्या रूपानं आई मिळाली होती. मंजुश्री म्हात्रे गुरुजी आणि माधव वझ्यांची प्रतीक्षा करत होती. आवडाईनं आणलेले पैसे चांगल्या कामाला लावायचे होते. त्याचं नेमकं काय करावं यासाठी तिला त्यांचा सल्ला हवा होता. दोघेही मुलांना आणायला गेले होते, पण विचार स्वस्थ बसू देत नव्हते. म्हणून तिने निवांतपणे जयश्री माधुरीजवळ आवडाईच्या समोर विषय काढला. "काय करायचं आपण या पैशाचं?" "अगं तू निर्णय घे. आम्हाला काय विचारतेस?" जयश्री म्हणाली. नाही असं कसं? आश्रम आपल्या सगळ्यांचा आहे. जे काय करायचं आहे ते सगळ्यांच्या मताने. मग मला वाटतं पक्क्या वर्गखोल्या बांधू. माधुरी म्हणाली. वर्गखोल्या 2 आहेत. वर्गखोल्यांची तूर्तता आवश्यकता नाही आहे. मला वाटतं आपण कार्यालय आणि मंजुश्री ताईंचं निवासस्थान. जयश्री, कार्यालय माझा निवास तूर्त आहे ते ठीक आहे. आईचा पैसा चांगल्या कामाला वापरूया. आई तू सांग काय करायचं? आता ग बाया, अगं एवढं डोस का असतं तर मास्तरीन नसते का झाली?
हे बघा, तुम्हाला जसं खर्च करायचे तसं खर्च करा. काही निर्णय झाला नाही. म्हात्रे वझे गुरुजी आल्यावर निर्णय घ्यायचं ठरलं. या चौघी बोलत असताना एक माणूस आला. एवढ्या अंधारात कोण आला कळेना. मंजुश्रींनी त्याला पाहिलं, पाणी दिलं. तो घाबरलेला दिसत होता. काखेला भली मोठी शबनम बॅग होती. ती पूर्णपणे भरलेली होती. मी पोस्टमन आहे, वराड्याला असतो. गोळवडला हाच पतूर, साधं टपाल आलं नाही हो, त्यामुळे इकडं यायचं कारणच नव्हतं. पण अहो 15 दिवसात मनी ऑर्डर आणि टपालाचा ढीग लागलाय. आलो मग, परत पाठवता येत नाही, नोकरी आहे ना माझी. हे बघा. त्यांनी शबनम बॅग उलटी केली. अहो 350 मनी ऑर्डर आणि 205 पाकिटं आहेत. अहो पण इथे त्याचं काय? अहो हे तुमचंच आहे सगळं. मंजुश्रीला विचारांती लक्षात आलं. परखणला झाल्या मीटिंगच्या बातम्यांनी लोकांनी मदत पाठवलेली होती. 100 रुपयापासून 15,000पर्यंतच्या मनी ऑर्डर होत्या. मंजुश्रींनी सह्या केल्या. मोजून बघा, 11,03,000 रुपये आहेत. मंजुश्रींनी पैसे ताब्यात घेतले. तिच्या गालावर मोती चमकायला लागले. भाऊ, तुम्ही जेवून जा. आजची रात्र इथेच काढा. सकाळी जंगलातून बाहेर जाण्यासाठी माणूस देईन मी. पोस्टमनला केव्हा एकदा 2 घास खातो आणि आडवा होतो असं झालं होतं. जयश्री त्याला जेवायला घेऊन गेली. मंजुश्री आणि माधुरी पाकिटं फोडत होत्या. काहीमध्ये पत्र होती तर काही चेक होते. पत्र वाचण्यासारखी होती. कोणी केवळ 2 ओळी लिहिल्या होत्या, कोणी 2-2 पानांची पत्र लिहिली होती. एका श्यामली नावाच्या 7 वर्षाच्या मुलीनं पाकिटात 100 रुपये पाठवले होते आणि 2 ओळी लिहिल्या होत्या, माझे खाऊचे पैसे माझ्या आदिवासी भावांना. कोणी मंजुश्रीला देवदूत म्हटलं होतं, कोणी आदिवासीचा परमेश्वर म्हटलं होतं. कोणी वृद्धानं लिहिलं होतं की मला मुलगी नाही, मुलगा अमेरिकेत असतो, पैशाचा कचरा घरात भरपूर झालाय, 1 लाखाचा चेक पाठवतोय, तुला माझी मुलगी समजतो, नाही म्हणू नको, मला गुडघेदुखीचा आजार आहे, नाही तर मी स्वतः आलो असतो. एका मोलकरणीचं पत्र होतं की ताई 1 महिना भांडी घासली नाही असं समजेन, 430 रुपये ठेवून घे. तर एका शाळेतल्या मुलांनी 530 मुलांनी 3,700 रुपयांचा चेक पाठवला होता. कारखान्यातले कामगार, शासकीय अधिकारी, कर्मचारी, मजूर, शेतकरी, कष्टकरी, कितीतरी लोकांचे आशीर्वाद आले होते. माधुरीनी सगळ्या चेकची टोटल मारली 7,12,000 रुपये. तिचा चेहरा फुलला, पण मंजुश्रीचा चेहरा उतरला. काय झालं ग पोरी, तू चेहरा का ग पाडला? आई आई माझ्या जन्मदात्रीनी आणि वडिलांनी पेपरमधली बातमी वाचली नसेल का ग? मंजुश्रीला हुंदका फुटला. अगं खुळी आहे का तू? मी कोण आहे तुझी? हां, पुस डोळं पुस. अगं हजारात शेकड्यात मायबाप असणाऱ्या पोरीनं जन्म दिले, आईबापासाठी रडायचं नसतं, न ग रडू. म्हात्रे गुरुजी, माधव वझे, डॉक्टर आनंद मुलांना घेऊन आले. मुलं हाताशी लागत नव्हती म्हणे. वाडा वस्ती सोडून जायचं या भीतीनं कोणी जंगलात पळाला, कोणी जाळीत जाऊन बसला. आईवडिलांनी गहीवर घातला तो वेगळाच. एक बाई तर मुलाला घेऊन जात आहेत हे बघून ठो ठो बोंबलायला लागली, छाती बडवायला लागली, शिव्या घालायला लागली. एकेकाला समजावून सांगता सांगता 2 दिवस उशीर झाला. काही मुलांचे तर आईवडील बरोबर आणायला लागले. मुलंच ती, लांबचा प्रवास खांद्यावर घ्यायला लागलं. या सगळ्यातून एक मोठा आनंद होता, शाळा सुरू होणार होती. दुसरी जमेची गोष्ट म्हणजे मुलांमध्ये 3 मुलांची भर पडली होती. डॉक्टर आनंद, म्हात्रे गुरुजी, माधव वझे, जयश्री, माधुरी आणि मंजुश्री सुखावून गेले होते. अपेक्षेपेक्षा जास्त निधी आला होता. 3 मुलं वाढली होती. आता नियोजन महत्त्वाचं. जयवंत म्हात्र्यांना मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी दिली. त्याशिवाय त्यांनी गणित विषयाचं अध्यापन करायचं ठरलं. माधव वझेंच्याकडे मराठी, हिंदी विषय दिले. जयश्रीची चित्रकला चांगली होती, माधुरीचा आवाज गोड होता. ज्याला त्याला त्याच्या त्याच्या आवडीचे विषय दिले. आवडाईने आग्रहानं भोजनाची व्यवस्था स्वतःकडे घेतली. तिला पंढरी मदतनीस म्हणून देऊन टाकला. आर्थिक व्यवहार आणि कार्यालयीन म्हणजे संपूर्ण आश्रमाची जबाबदारी मंजुश्रीकडे सोपवण्यात आली. त्याच मीटिंगमध्ये ठरलं, आश्रम सगळ्यांचा
जबाबदारी सगळ्यांची. काही क्लेश झाले चर्चेनं सोडवायचे. सर्वात जास्त चर्चा झाली ती शिक्षणाच्या माध्यमावर. आदिवासी मुलं, त्यांची भाषा वेगळी. अण्णांमुळे त्यांना थोडीफार मराठी येत होती. त्यांना मराठीतून शिक्षण द्यावं हा प्रस्ताव आला, पण जयश्री म्हात्रे म्हणाल्या इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण दिलं जावं. त्याची गरजही त्यांनी सांगितली. शहरातल्या मुलांशी स्पर्धा करण्यासाठी आणि जगात कुठेही कमी पडू नयेत यासाठी इंग्रजी माध्यम उत्तम असं त्यांचं म्हणणं. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की आपण सगळे उच्च शिक्षित आहोत. अध्यापनात अडचण येणार नाही. माझी दोन्ही मुलं इंग्रजी माध्यमात होती. ती चांगलं इंग्रजी बोलतात. त्यांचा या आदिवासी मुलांना फायदाच होईल. मंजुश्रीला म्हात्रेचा त्याग माहिती होता. त्यांनी इंग्रजी माध्यमात मुलं शिकत असताना त्यांना आश्रमात आणलं होतं. इंग्रजी माध्यमाचा आग्रह त्यापोटी तिने धरला होता. नियोजन झालं. इंग्रजी पुस्तकं आणि शालेय साहित्य आणण्याचं ठरलं. नंतर विषय सुरू झाला तो आलेल्या निधीच्या विनियोगाचा. माधव वजेंचा मुद्दा रास्त होता. जंगल जवळचं गाव वाघेऱ्याची जाळी जिथपर्यंत रस्ता होता. वाघेऱ्याची जाळी ते गोळवड 25 किलोमीटर हा रस्ता तयार करायचा. रस्ता झाला की प्रगती. त्या रस्त्यानं गोळवडपर्यंत येता येईल. आता गरजा वाढल्या आहेत. खरेदीला वेळोवेळी जायला लागणार. भाजीपाला धान्य आणायला लागणार. पावसाळ्यात संपर्क बंद झाला तर मोठ्या अडचणी येतील. त्यावेळी बाहेर जाताही येणार नाही कदाचित. वस्तुस्थिती कोणालाही अमान्य करता येत नव्हती. डॉक्टर आनंद MD डॉक्टर होते. निदान करता येणं, अगदी शस्त्रक्रिया करण्याइतपत त्यांच्याकडे ज्ञान होतं. गरज होती ती औषधांची. त्यातल्या त्यात विषारी प्राणी चावले तर औषध इंजेक्शन हवं होतं. ताप थंडी उलट्या जुलाब हे नेहमीचे आजार. लिक्विड गोळ्या इंजेक्शन गरजेचं होतं. ती जबाबदारी डॉक्टर आनंदनं स्वतःवर घेतली. पाण्याचा प्रश्न भीषण होता. ओढ्यात एक डोह होता. त्याच्यात पाला पाचोळा पडे. एप्रिल मे जूनमध्ये वाटीनं पाणी भरायला लागे. हा अनुभव पंढरीला होता. तो डोह खोदणं, गाळ काढणं यावर विचार झाला आणि ते काम पण हाती घ्यायचं ठरलं. याशिवाय गरजेच्या वस्तू म्हणजे बॅटऱ्या, सेल, रॉकेल याचा साठा करायचं ठरलं. या मीटिंगमध्ये बारीक सारीक अनेक गोष्टींवर चर्चा झाली. 2 दिवस धावपळीत गेले. शाळा दुसऱ्या दिवशी सुरू होणार होती. प्रत्येकाच्या पायाला चाकं बांधली होती. प्रत्येकाच्या छातीत आनंद होता. डोक्यात कल्पनांना उधाण आलेलं होतं. आणि अशा आनंददायी क्षणी दुःखद बातमी आली. पंचायत समितीतून गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचा शिपाई नांदगणे आदेश घेऊन आला. आदेश म्हात्रे आणि वजे गुरुजींसाठी होता. तात्काळ तालुका ऑफिसमध्ये हजर व्हावं. सगळ्यांनी प्रश्नाचा भडीमार चालू केला त्याच्यावर. का बदली केली? सस्पेंडच केलं का? कोणाच्या आदेशावरनं हा आदेश काढला? हे सगळं अचानक का? त्यांनी कानावर हात ठेवले, कारण शेवटी तो शिपाई. निधी मिळाला, मुलं मिळाली, आता नवीन संकट उभं राहिलं. या अडचणीवर पर्याय दिसत नव्हता. म्हात्रे आणि वजे यांनी आदेशाचं पालन करावं हाच पर्याय. शेवटी दोघांना भविष्य होतं, संसार होता. एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी सोडणं योग्य नव्हतं. मंजुश्रींनी त्यांना तसं सुचवलं. तात्काळ शब्दाची जाणीव करून दिली. त्यावर वजे बेफिकिरीसारखे म्हणाले, अहो आपली शाळा चालू होऊ द्या ना, मग बघू. शाळा सुरू झाली. दुसऱ्या दिवशी मंजुश्रीनं विषय काढला. वजे, म्हात्रेंना घेऊन जाताय ना? नाही नाही, हा शक्य नाही हो. मुलांचे पालक इथे आहेत. रस्त्याबद्दल बोललोय. आज रस्त्याच्या कामाला सुरुवात करायची. रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. ज्या शिक्षकाचा तास तो वर्गात, बाकी रस्त्याच्या कामावर. मुलांबरोबर आलेले पालकही मदतीला. अहो काय ताकद होती त्यांच्याकडे. विश्रांती अजिबात घेत नव्हते. पाहता पाहता 8 दिवस गेले. मंजुश्री जयश्रीला म्हणाली, जयवंत कधी जायचं म्हणतोय ग तालुक्याला? हे काय रस्त्याचं काम झालं की जातील. आदेश वाचलाय ना? इथे रस्ता महत्त्वाचा आहे, तात्काळ आदेश महत्त्वाचा नाही. शेवटी मंजुश्री दोघांना बोलवून म्हणाली, आज मी तालुक्याला जाणार आहे, तुम्ही बरोबर चला. तुम्ही या ना जाऊन. आम्ही गेलो तर इथं रस्ता. हे बघा पंढरी आहे, रामदास आहे, आपण जाऊन येऊ. चला 5 मिनिटात तयार व्हा. त्यांना बोलायची संधीच दिली नाही तिने. तिघं पंचायत समितीत गेले. गट शिक्षणाधिकारी सभाखंडेच्या समोर उभे राहिले. वजे, म्हात्रे, आदेशात काय लिहिलंय? तात्काळ.
आणि आता आला का तुम्ही? मॅडमनी माझ्यावर रोज खैरात चालू केली. अच्छा अच्छा, याचा अर्थ सभापती फुलाबाईंच्या आदेशानं तुम्ही आदेश काढला का? अहो, मॅडम तुमचं काम चांगलं आहे. चांगल्या कामाला माझा विरोध कसा राहील बरं? मग आम्हाला तात्काळ त्यांच्याशी बोलायला लागेल. सभाखंडे त्यांच्याकडे बघत राहिले. म्हात्रे वजे मंजुश्री बाहेर पडले. थेट न विचारता सभापतीबाईंच्या केबिनमध्ये शिरले. म्हात्रे मास्तर, वजे मास्तर, आलात ना बाबानू? फास सोडावला र माझ्या माणसा. अहो मेले विरोधी बोलूच देत नव्हते. म्हणायचे खाणीव मास्तर कोणाला शिकवतात. मी म्हणायची तुमच्या बाचं काय जातंय, एक्स्ट्रा मास्तर आहेत ना, त्यांनी काय माश्या मारायच्या का? जाते दोघं खाणीव. पगार काय विरोधी पक्षवाले देतात का? आता तुम्हा दोघांना मारते त्यांच्या तोंडावर फेकून. खाणीत ठेवा, नाही तर शेण काढायला हवा. 2 तुमच्या पक्षाला, 2 आम्हाला. बसा, चहा घेणार का? नाही नको, आम्हाला तात्काळ का बोलवलंय तेवढं सांगा. माधव वजे म्हणाले. त्यावर फुलाबाई फुलून फुलून हसल्या. एवढ्या हसल्या की त्यांना ठसका लागला. ठसका कमी झाल्यावर म्हणाल्या, अरे मास्तरा, तुला मास्तर कोणी केलं र? कोणच्या सालच शिकला र तू? ता म्हणतात ताक कळत नाही का? हां, अरे विरोधी पक्षवाले लय डाफरायचे. म्हणायचे मास्तर तुमच्या खाणीव कसे. आता तुम्हाला त्याच्या फार्म हाऊसवर नेमते, बंद करून टाकते तोंड भाड्याचं. मास्तर डोळ्यात चालतात ना, घालपाटी करू त्यांच्या. हे बघा, मी कुणाच्याही फार्म हाऊसवर काम करणार नाही. म्हात्रे नाही का तू? म्हातेरं करशील र स्वतःचं. गुमान इथं हजर व्हायचं आणि उद्या मानसिंगरावाचं फार्म हाऊस गाठायचं. जमणार नाही. आणि तुला रे? मॅडम, शिक्षक म्हणून माझी नेमणूक झाली आहे. आता ग बाय, आता हे काय मला माहिती नाही का रे? मग आम्ही अध्यापनाचं काम सोडून इतर कामं नाही करणार. मग बाबांनो, आपापलं घर गाठा. मॅडम, हे सांगायचा तुम्हाला काय अधिकार? दे मास्तरा, पुन्हा पुढं बोलतो र. आमच्या ह्यांना समजलं ना तर दगडाच्या खाणीत तोडवून मारतीन. आता मंजुश्रीची सहनशक्ती संपली. मॅडम, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात का लोकभक्षक आहात? कशासाठी निवडून दिलंय तुम्हाला? का बसवलंय या खुर्चीत? लोकांना तोडवून मारण्यासाठी? मॅडम, अहो तुम्ही ज्या समाजातनं आलाय त्या समाजाचा तरी विचार करा. दुर्गम भागात का आम्ही शाळा चालू केली आहे? हे बघा, या दोन्ही शिक्षकांची तिथे गरज आहे. ए बाई, तू कोण ग? तुला वकिली करायचं कारण काय? आहे ना, कारण आहे. कारण मी नागरिक आहे या देशाची. आता ग बाया, आता देशाचा सवाल इथं येतोय कुठं? देश पाडला सांदेला, ही पंचायत समिती आहे. इथं माझा कायदा, माझं राज. चल चालू पडायचं, एक सबूत बी बोलायचं नाही. फुलाबाई खुर्चीवरून उठल्या, पदर कमरेला खवला आणि पालातल्या नळावर उभ्या राहतात तशा उभ्या राहिल्या. चालू पडायचं, समजलं का? आता जाती का जिंज्या धरू तुझ्या? हा गलका ऐकून गटविकास अधिकारी श्याम रांजणे तिथे आले. हो साहेब, बघितली का ही बाय? डोंगरी मेली, गोळवड्यातनं आली, मला शिकवते डोंगण धुवायला. अगं सभापतीने मी, सांगा तिला समजून. मंजुश्रीबाई, चला तुम्ही बाहेर चला. मंजुश्रीला खूप बोलायचं होतं, पण प्लीज प्लीज मॅडम, प्लीज आपण बाहेर बोलू. श्याम रांजण्यांविषयी मंजुश्रीला आदर होता. ती बाहेर आली. तिच्या मागे ते दोनही शिक्षक आले. हे बघा, बाहेर मराठा लंच होम आहे, तुम्ही तिथे थांबा, मी आलो. रांजणे ऑफिसमध्ये गेले. मंजुश्रीसह दोन्ही शिक्षक मराठा लंचमध्ये गेले. थोड्या वेळात श्याम रांजणे आले. ऑफिसमध्ये आपल्याला मोकळेपणानं बोलता येणार नाही म्हणून इथे आलो. अहो सर, काय बाई आहे ती? माझ्या अनुभवातली आहे. खरं सांगू का, घटनेनं अधिकार दिले ते वंचित घटकांना न्याय मिळावा या उद्देशानं, पण इथे अन्याय होतोय. आपला अभ्यास नाही आहे ना, मग घ्या शिकून, पण नाही. खुर्चीत बसले की प्रत्येक क्षणी त्या खुर्चीचा अपमान करायचा. तेवढ्यात जेवणच आलं. अहो साहेब, हे काय? मला आपल्या माणसांबरोबर जेवलायचा आनंद घ्यायचा आहे. करा करा, सुरू करा. जेवता जेवताच ते बोलायला लागले. नाही बघवत हो, वाटलं होतं आपण शासकीय अधिकारी व्हावं, वंचित घटकांना देता येईल तेवढा न्याय द्यावा, पण नाही. इथे प्रत्येक दिवशी शासनाच्या विकास कामांचा खून होताना बघावं लागतंय.
जनावर कधी मरून पडतं आणि गिधाडांना कधी संधी मिळते, असं चाललंय. तुटून पडतात, योजना वाटून घेतात, कॉन्ट्रॅक्टर यांचे नातेवाईक, नाही तर हस्तक. 100 रुपयाच्या कामातले 20 रुपये फक्त योजनेवर खर्च. लूट चालली आहे, लूट. मग तुम्ही हस्तक्षेप नाही करत? काय चालतंय हो आमचं? आम्ही सयाजीराव, लोकशाहीचे निवडून आलेले ते. घ्या गुरुजी, भाकरी घ्या. श्याम रांजणे भाकरी कुस्करत होते, जणू ते भ्रष्ट लोकप्रतिनिधींना कुस्करत होते. सर, आम्ही तालुक्यावर हजर होणार नाही. मग सस्पेंड व्हाल. पण आम्ही काम करतोय ना. अहो, ते आश्रमशाळे. आश्रमशाळेला शासनाची मान्यता आहे का? अधिकृत आश्रमावर तुमची नियुक्ती झालेली आहे? नाही, नाही झालेली. सस्पेंड. अहो पण सर, कायदा काय म्हणतो ते मी सांगतोय. म्हणजे मग आम्ही काय कुणा सदस्याच्या फार्म हाऊसवर काम करायचं का? मस्टरवर तुम्ही कुठल्या तरी शाळेवरच असणार ना. मस्टर महत्वाचं आहे, लक्षात घ्या. काम कुठे करता महत्वाचं नाही. पगार त्या शाळेवर निघणार. घ्या वजे भात घ्या. पटत नसेल ना, राजीनामा देऊन टाका. सर, मी तरी तोच विचार करतोय. माझा मनापासूनच सलाम आहे तुम्हाला. वाघ आहात. आत्ताच सलाम. कारण ह्यानंतर आपली भेट होईल असं नाही. म्हणजे काय सर? खूप तक्रारी गेल्यात माझ्याबद्दल. आता बदली. हसत हसत श्याम रांजणे बोलले. तिघांनाही खूप दुःख झालं. हे बघा मॅडम, तुमच्या कामाबद्दल आदर आहे, तुमच्याबद्दल आदर आहे, तो कायम राहील. मी कुठेही असलो तरी हा आदर कायम राहील. जेवण झालं, बाहेर पडले, वाटा मोकळ्या झाल्या. श्रोते हो, हा होता कवडसा या जगन्नाथ शिंदे लिखित कादंबरीचा 11वा भाग. 12वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.